नमस्कार, मी विशाल पाटील। रविवारी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमादरम्यान शाई फेकीची घटना घडली आहे। शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलेलं आहे। गायकवाडांच्या संघटनेच्या नावामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याचा आरोप शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। या प्रकरणी दीपक काटेंसह 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर आज अधिक वेळ वाया न घालवता नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी ते स्वतः सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष स्वतः प्रवीण गायकवाड। प्रवीणजी, न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं स्वागत। बरं, ज्या क्षणी ही संपूर्ण घटना घडली त्या क्षणी नेमकं काय घडलेलं होतं ते जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष स्वतः प्रवीणजी गायकवाड। प्रवीणजी, न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं स्वागत। प्रवीणजी, घटना ज्या क्षणी घडलेली आहे त्यावेळेला काय काय घडलं होतं? नाही, मी जन्मेजय राजे भोसले जे अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि शिवाजी महाराजांच्या घराण्याशी ते नातं सांगतात, त्यांचा सन्मान माझ्या हस्ते ठेवण्यात आला होता। त्यांची इच्छा होती स्वतः राजेंची की एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि त्यांचं जे काम आहे तिथं स्वामी समर्थ मंडळाचं अन्नछत्र ते त्यांचं ते अन्नदान मोफत करतात, त्यानंतर शिक्षण संस्था आणि त्या सगळ्या लोकांनी ठरवले की माझ्या हस्ते सत्कार करावा आणि मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो। त्या ठिकाणी गेल्यानंतर माझा अनुभव असा आहे की आयोजकांकडून फारशी काही दखल घेतली गेली नाही आणि जन्मेजय राजे भोसले डॉक्टर शेटे साहेब जे शिवव्याख्याते आहेत, आम्ही 3 जण त्या सभागृहाकडे निघालो असताना वाजंत्री वाजत होती, फटाके वाजत होते आणि अचानक माझ्यावर अशा प्रकारचा हल्ला झाला। माझ्यावर तेल टाकण्यात आलं वंगळ आणि हल्ला म्हणजे तो जीव घेणा हल्ला होता। तिथं बरंच झटापटी झाली, माझे कार्यकर्ते योग्य वेळी तिथं सावध झाले आणि त्यांनी मला वाचवलं। परंतु याच्यातनं एक निश्चित आहे की जे दीपक काटे आहेत त्यांच्यावर 10 गंभीर गुन्हे आहेत, त्यातला एक मर्डरचा सुद्धा गुन्हा आहे आणि खंडणीचे गुन्हे आहेत अशी माहिती कळतीये। ते सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ते बावनकुळेंच्या जवळचे आहेत। सोशल मीडियावर अनेक फोटो आहेत बावनकुळेंचे, त्यांच्या जवळचे संबंध आणि आता नवीन माहिती अशी मिळतीये की बावनकुळेंच्या सांगण्यावरच हे कृत्य झालेलं आहे। आपल्याला बावनकुळे आणि दीपक काटे यांच्या मोबाईल मध्ये काय काय चर्चा झालेली आहे हे सुद्धा पोलिसांनी स्ट्रेस केलं पाहिजे, कारण ही काही प्रवीण गायकवाड या व्यक्तीवर हल्ला नाही, संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षावर नाही, तर तो इथल्या फुले शाहू आंबेडकर विचाराच्या लोकांवर हल्ला आहे। तो राज्यघटनेचं संरक्षण करणाऱ्या लोकशाहीसाठी लढणाऱ्या लोकांचा हल्ला आहे आणि मला असं वाटतं की याची सखोल चर्चा झाली पाहिजे। माझ्याकडे तर वेगवेगळ्या माहिती आलेल्या की दीपक काटेंवरचे सगळे गुन्हे सरकारने मागे घेतलेले आहेत आणि त्यांना मुक्तपणे वापरायचं असं ठरवलेलं आणि नेमकं दीपक काटेच का? दीपक काटे मराठा आहेत, मी मराठा संघटनेचं काम करतो। संभाजी ब्रिगेड याचं जवळचं नातं शिवधर्माशी आहे आणि शिवधर्म फाउंडेशन म्हणजे शिवधर्म विरुद्ध संभाजी ब्रिगेड म्हणजे तेही आपापसात आहे, मराठा विरुद्ध मराठा आपापसात आहे आणि भारतीय जनता पार्टी याच्यापासून दूर राहू शकते हे ठरवलेलं एक षडयंत्र आहे। परंतु दीपक काटे हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत, सक्रिय आहेत आणि बावनकुळेचे त्यांचे अत्यंत जवळचे संबंध असल्याचं आतापर्यंत लक्षात आलेलं आहे। हा ठरवून केलेला कट आहे, मला जीवित हानी होणार होती। जसं आता तुम्ही मगाशी म्हणालात की आता खरं तर तपास होणं गरजेचं आहे आणि बावनकुळे आणि काटे यांच्यामध्ये झालेला संवाद नेमका काय होता याचे देखील पुरावे समोर यावे अशी आपण अपेक्षा व्यक्त करताय। मात्र हा हल्ला पूर्वनियोजित होता का प्रवीणजी, असं काय वाटतं आपल्याला नेमकं? हे बघा, अचानक तर असं काही होऊ शकत नाही। तिथल्या अन्नछत्रच्या ज्या ठिकाणी व्हिडिओज उपलब्ध आहेत किंवा तिथं जे काही रेकॉर्डिंग उपलब्ध आहे त्यातनं हे लोक 2-3 दिवसापासून तिथं होते। 4-5 कार्यकर्ते तिथले स्थानिक आहेत, आता कळते ते बजरंग दलाचे, विश्व हिंदू परिषदेचे। काटे मात्र इंदापूरवरनं गेले होते असं कळतंय आणि हा पूर्ण प्लॅन आखलेला होता, कारण त्याची प्रसिद्धी झालेली होती आणि प्रसिद्धी झाल्यामुळं हे नियोजनबद्ध पद्धतीने बरोबर एंट्री गेटला हे धाबे धरून बसले होते। मला वाटलं की ते स्वागतासाठी कार्यकर्ते आलेत आणि स्वागतासाठी असं आले ते समजून गेलो होतो। त्यांनी अचानक तो पूर्वनियोजित आहे याचं कारण असं की पोलिसांना 2-3 दिवस अगोदरपासून माहिती होती, आयोजकांनाही माहिती होती, परंतु आयोजकांनी मला पूर्वकल्पना दिली नाही, पोलिसांनी कुठलंही संरक्षण दिलं नाही। त्याचं कारण महाराष्ट्र सरकारच्या मंत्री महोदयांचे त्यांना फोन जात होते
आता सुद्धा दीपक काटेवर नॉन बेलेबल एकही कलम लावलेले नाही, कुठल्याही क्षणी त्याला मुक्त करता येईल पोलीस चौकीमधनं, त्याला कोर्टातही न्यायची गरज नाही. बरं, म्हणजे जीवित हानी होत असताना 307 लावणं अपेक्षित आहे. तिथं रॉबरीची केस होणं गरजेचं आहे, कारण मोबाईल गेलेला आहे, घड्याळ गेलेलं आहे, चेन गेलेलं आहे, माझे चष्मा फुटलेला आहे, गाड्यांना त्या काचा फुटलेले आहेत, त्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, एक दंगल स्वरूप परिस्थिती झालेली आहे. पण पोलिसांनी फक्त निषेधासाठी काळं तेल टाकलं, एवढेच गुन्हे दाखल केले, तर तो सहजपणे सुटू शकतो. अशी परिस्थिती, याच्या मागे सरकारचं नियोजन आहे, आखणी आहे आणि पूर्वनियोजित कट याचे अनेक पुरावे उपलब्ध येतात. बरं, पण प्रवीणजी, एकतर खूप धक्कादायक खुलासे आपण यावेळेला करताय आमच्याशी बोलताना. तुमचा संशय नेमका कुणावरती आहे? आणि मगाशी जो तुम्ही उल्लेख केला की सरकार पुरस्कृत हल्ला असल्याचं तुम्ही म्हणताय, त्याचा बेस नेमका काय आहे? त्याला कारण नेमकी काय आहेत प्रवीणजी? नाही, काय आहे की आमची स्वतःची पण काही माहिती असलेली यंत्रणा आहेत. बरं, गेल्या महिन्यामध्ये संघाच्या प्रमुख मीटिंगमध्ये आता 2 पक्ष जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, हे फोडलेले आहेत आणि सध्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट व्यवस्थित चाललेलं आहे. एकमेकावर आरोप, अजित पवार विरुद्ध शरद पवार, एकमेकाला संपवायचा कार्यक्रम. त्यामुळे 2 पक्षांचं आता त्यांनी अस्तित्व संपवण्याच्या दृष्टीने काम झालेलं आहे त्यांचं. मग आता पुरोगामी विचार कोण मांडतंय? तर फुले शाह आंबेडकरांची विचारसरणी, राज्यघटनेची समता, बंधुता, न्याय ही भूमिका घेऊन 2 संघटना प्रामुख्याने काम करतात. एक म्हणजे बामसेप संघटना आणि दुसरी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड एकच आहे आणि या संघटनेचं काम डोळ्यावर येण्यासारखं जे आहे ते तुम्हाला 11 एप्रिल ते 14 एप्रिल ही फुले शाह आंबेडकरांच्या संयुक्त जयंती असती. पण मी 1.5 महिना महाराष्ट्रभर फुले शाह आंबेडकरांच्या विचाराच्या संयुक्त जयंती असतील, फेस्टिवल असेल, त्या ठिकाणी बहुजन समाजाचं प्रबोधन करण्यासाठी जात होतो. त्यातनं मी जी समाजाची परिस्थिती, जी विदारकता आहे, जी अन्याय अत्याचार चाललाय महाराष्ट्रामध्ये, राजकीय सामाजिक अस्वस्थता आहे, याची मी मांडणी करत होतो. आणि ती मांडणी होत असताना दुसरीकडे बामसेप संघटना ही पण तेच काम करते आणि या 2 संघटनेचा बंदोबस्त केला पाहिजे अशी अधिकृत माहिती माझ्याकडे आली. फक्त मी अक्कलकोटला जाताना गाफील राहिलो, कारण माझा जन्मेजय राजे आणि त्यांच्या आयोजकांवर विश्वास होता, म्हणून मी गाफील राहिलो. नाहीतर हा असा प्रसंग टाळता आला असता. पण हा प्रसंग अक्कलकोटला जरी टाळता आला असता तरी योजनाबद्ध पद्धतीने कुठं ना कुठं तरी संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षावर हल्ला करायचा, म्हणजे या संघटनेला बॅकफुटला जायला लागेल. ते घाबरेल, पण असं होणार नाही. आम्ही मेलो तरी चालेल, पण हा विचार जिवंत ठेवू, अशी आमच्या संघटनेची आणि बहुजन समाजाची धारणा आहे. बरं, पण मग प्रवीणजी, पुरोगामी विचारांचे मारक नेमके कोण आहेत? तुम्ही बॅकफुटवरती जावं असं कुणाला नेमकं वाटतंय? अहो, महाराष्ट्रामध्ये 2 विचारधारा आहेत, एक पुरोगामी आणि एक प्रतिगामी. ज्याला आपण ब्राह्मणवादी हिंदुत्व म्हणतो आणि दुसरी बहुजनवादी फुले शाह आंबेडकरांची विचार म्हणतो. आता महाराष्ट्रात कुणाचं सरकार आहे, केंद्रात कुणाचं सरकार आहे आणि कुणी कुणाला मारलेलं आहे, तर मागचा इतिहास आपण जर तपासला अलीकडचाच 14 ते 19चा, तर दाभोळकरांची हत्या झाली, पानसरेंची हत्या झाली, त्याच्यानंतर गौरी लंकेशची झाली, कलबुर्गींची झाली आणि यांच्या मागचं मास्टर माइंड आज सुद्धा सापडलेलं नाही. आणि मग अशा प्रकारच्या हत्येने जे पुरोगामी चळवळ, विचारवंत, लेखक, नेते हे घाबरलेले होते 14 ते 19. आता ते झालं. आता मग कोण करायचे? तर मग आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब मराठा सेवा संघाचे, त्यानंतर वामन मिश्राम साहेब किंवा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब, जे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ही विचारसरणी मांडतात. तर इथं प्रतिगामी आणि पुरोगामी, हिंदुत्व आणि बहुजनवाद हा संघर्ष महाराष्ट्रात आहे. एकीकडे गांधींचा विचार आहे, दुसरे गोडसे आणि सावरकरांचा विचार आहे. हे विचार आहेत. आता तुम्ही बघा, दिवसेंदिवस सावरकरांचा जास्त पुरस्कार केला जातो, त्यांची नाटकं येतात आणि गोडसेंचं उदातीकरण केलं जातं. तर या 2 विचाराचा संघर्ष आहे. त्यातला एक विचार भारतातनं आणि देशातनं हद्दपार करायचा, तो म्हणजे समतेचा पुरोगामी विचार, मानवतेचा विचार, म्हणजे फुले शाह आंबेडकरांचा विचार हद्दपार करायचा. ही आता योजना आहे. त्या अंतर्गत बामसेप, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, जे लोक फुले शाह आंबेडकरांचा विचार मांडतात त्यांचा बंदोबस्त करायचा असं गेल्या महिन्यामध्ये संघाच्या कार्यक्रमात ठरलं. बरं, संघाच्या कार्यक्रमात असं ठरलंय,
RSS वरती देखील आपण थेट शरसंधान साधताय. बरं, मात्र घडल्या घटनेनंतर आपल्या सुरक्षेसंदर्भामध्ये आपण काही मागणी करणार आहात का? बरं, दुसरीकडे घडल्या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय. काय कारण आहेत यामागची? नाही, मी गेली 30 वर्ष मराठा बहुजन समाजाचं काम करतोय. बरं. ओबीसी, SC, ST, कन्व्हर्टेड मुस्लिम, ख्रिश्चन सगळ्यांबरोबर मी सक्रिय काम करतो. सकल मराठा समाजाचे 2016ला निघालेले 58 मोर्चे होते. त्यामध्ये जवळपास 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले होते. एक साधी घटना होती, ती म्हणजे एका मुलीची हत्या आणि बलात्कार झाला होता. अशा परिस्थितीमध्ये हे मोर्चे निघाले होते. त्यामुळे मराठा समाजासाठी मी काम केलंय. त्यामुळे समाज आक्रमक होते. पण नुसतंच मराठा समाज नाही, तर ओबीसी समाज आहे, मुस्लिम समाज आहे, आंबेडकरी चळवळीच्या सगळ्या संघटना आहेत. हा जो बहुजन समाजाचा वर्ग आहे तो एकत्रित येऊन विरोध करताना दिसतो. कारण जी आम्ही विचारधारा मांडतोय तीच त्यांची विचारधारा आहे आणि त्या विचारधारेला धक्का बसलेला आहे. माझं आणि दीपक काटेंचं व्यक्तिगत काही भांडण नाही. आम्ही काही जमिनीला शेजारी नाहीये किंवा आमचं काही पैशाचं देणं घेणं नाहीये. हा एक जाणीवपूर्वक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला माझ्यावर म्हणजे मला संपवण्यासाठी, कारण त्यांची पूर्व पार्श्वभूमी तशी आहे, हत्या करण्याच्या दृष्टीने पाठवलं होतं. तुमच्या म्हणजे बहुजन समाजाच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आणि विश्वासाने मी आज जिवंत आहे, म्हणून मी आपल्याशी बोलू शकतो. याचा धोका आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत, यांच्याकडे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, तसंच न्याय व विधी मंत्रालय आणि भारतीय जनता पार्टीचे ते प्रमुख नेते त्यांच्या आदेशाने चालतं. याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर जाते. महाराष्ट्र अस्वस्थ आहे आणि अस्वस्थता हळूहळू वाढत चाललेली आहे. ही भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाची जी रणनीती आहे त्याच्या शेवटाची सुरुवात आहे. बरं, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तुम्ही एका बाजूला सुरुवात आवाहन झालेली करताय, आहे. या निमित्ताने मी सांगू शकतो. जीविताला धोका असताना देखील तुम्ही पोलीस सुरक्षा का नाकारताय? मी कुणाला आवाहन करत नाही. मी कुणाला नाही, मूळ विषय असा आहे की पोलीस सुरक्षा घ्यायची कशाला? ज्या माणसाने माझ्यावर जीव घेणा हल्ला केलाय त्याच्यावर कुठलेही अदखलपात्र गुन्हे दाखल केले जात नाही. त्याच्याबरोबर जे 50-60 लोक होते त्यांना अटक केली जात नाही. त्यांची नावं कळत नाही. त्यांचं फुटेज अवेलेबल त्यांनी स्वतःच फेसबुक लाईव्ह केलेले. त्यांनी PR एजन्सी नेमली होती पुण्यातली हे सगळं प्रसिद्धी देण्यासाठी. मग हे सगळं असताना उपलब्ध, फोन कॉल्स उपलब्ध आहे. आता पोलीस यंत्रणा काय करतायत? पोलीस यंत्रणा त्याला चांगलं दूध पाजतायत, चांगली त्याची सेवा करतायत, त्याला चांगली सुरक्षितता देत आहेत. पोलीस यंत्रणेवर माझा भरोसा नाहीये. माझा भरोसा पूर्ण मराठा बहुजन समाजावर आहे. मी जर समाजासाठी प्रामाणिक काम केलं असेल 25-30 वर्ष, तर समाजाची जबाबदारी माझ्या संरक्षणाची आहे. मला एक नवीन जीवन मिळालंय. आता मी जिवंत राहावं का नाही हे समाजाने ठरवावं. पोलिसावर माझा विश्वास नाही, कारण त्यांचे प्रमुख हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहे. त्यांचा आमचा वैचारिक संघर्ष आहे, पण ते आता वैचारिक संघर्ष करू शकत नाही, आमच्या विचारधारेपुढे टिकू शकत नाही, म्हणून ते शेवटच्या थराला गेलेत की यांना संपवलंच पाहिजे. बरं, आपण मराठा समाजावरती पूर्ण विश्वास व्यक्त करताय, पोलिसांवरती संशय व्यक्त करताय. बरं, लोकशाही मराठीशी बोलताना आणखी एक उल्लेख आपल्याकडनं झाला की मंत्रालयातून पोलीस स्टेशनला कॉल येत असल्याचा आरोप तुम्ही केलेला होता. नेमके फोन कुणाचे येत होते असं आपल्याला वाटतं? प्रवीणजी, नाही, मला ऐकू नाही आलं, परत सांगा. प्रवीणजी, मंत्रालयातून पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही असताना कॉल येत असल्याचा आरोप तुम्ही लोकशाही मराठीशी बोलताना केलेला होता. नेमके कुणाचे कॉल्स येत होते पोलिसांना असं आपल्याला वाटतंय? माझी माहिती अशी की बावनकुळे यांच्याकडून फोन येत होते, कारण ते बावनकुळेंचे सहकारी आहेत, त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत. अनेक कार्यक्रम त्यांनी एकत्र केलेत, अनेक फोटो समाज माध्यमावर दिसतात आणि गृह मंत्रालयाकडून येत होते. याचं कारण तिथनं असं आहे की त्यांच्यावर अदखलपात्र कुठलाही गुन्हा करू नका, त्यांना अटक होऊन पोलीस स्टेशनला राहील असं करू नका. आणि बावनकुळेंनी त्यांना सांगितलं की तुमचे सगळे मागचे गुन्हे मी माफ करतो, तसे माफ केलेले आहेत. आता उपलब्ध माहिती अशी की दीपक काटेंवरचे सगळे गुन्हे संपलेले आहेत आणि ती जबाबदारी देऊन आम्हाला मारायला सांगितलं, अशी नवीन माहिती आता पुढे आलेली आहे. हे सगळे गुन्हे माफ त्यांचे केलेले आहेत. अलीकडे जे 3-4 महिन्यापूर्वी त्यांच्याकडे पिस्तूल आणि गोळ्या सापडल्या होत्या, त्याच्यातही त्यांना मुक्तता करण्यात आलेली आहे. बरं, या सगळ्यातून चंद्रशेखर बावनकुळे ज्यांच्यावरती आपण आरोप करताय त्यांचा नेमका फायदा काय किंवा हेतू काय? नाही, असं आहे की
हे बघा, ते स्वतः म्हणतात की दीपक काटे हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, पण भाजपचा हा हेतू नाही. आता भाजपच्या कार्यकर्त्याचा भाजपचा हेतू नाही या म्हणण्यात काय अर्थ आहे? ते मान्य करतात, ते त्यांचे कार्यकर्ते आहेत. ते मान्य करतात की भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत आणि त्यांचा संबंध सातत्याने समोर येतोय. माझं म्हणणं आहे की इंटेलिजन्स एजन्सीने सीआयडी किंवा कुठल्या अन्य यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करा ना, त्यांचे फोन कॉल्स काय झालेले आहेत. माझा संशय असू शकतो, बरोबर, परंतु माझा संशय हा दृढ आहे. त्याचं कारण तशा प्रकारची तिथं चाललेली जी काही चर्चा होती, यंत्रणा वापरली गेली, त्याच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे आहे, कारण अजूनही आरोपीवर व्यवस्थित कलम लावली जात नाहीत. भलेही देवेंद्र फडणवीस सभागृहात सांगत असले तरी त्याच्यात काही सत्यता नाहीये. प्रवीणजी, जाता जाता एक फक्त शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न मला आपल्याला विचारावा असा वाटतो आणि तो प्रश्न इतकाच आहे की ज्यावेळेला दीपक काटे आणि त्यांच्याबरोबर असलेले इतर जण होते, म्हणजे साधारण आमच्यापर्यंत जी आकडेवारी आलेली आहे की 7 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, मात्र अजामीन पात्र किंवा तशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी दिसून येत नाही. त्याचं नेमकं कारण काय? म्हणजे कुठेतरी त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न होतोय का या संपूर्ण केसमध्ये? प्रवीणजी. मग मी तेच सांगतोय ना, त्यांच्यावर अदाखलपात्र गुन्हा न होणे याचा अर्थ, दखलपात्र गुन्हा न होणं याचा अर्थ असा आहे की त्यांना कुणीतरी संरक्षण देतंय, त्यांच्यासाठी मंत्रालयातनं कुणीतरी काम करतंय, पोलीस यंत्रणेवर दबाव आहे, त्यांना जे काही व्हीआयपी सुविधा मिळत आहेत याच्यात संशय घ्यायचं काही कारण नाही. हे उघड दिसतंय. माझे कार्यकर्ते आता जवळपास 200-300 अक्कलकोटच्या पोलीस स्टेशन पाशी आहेत, आजही आहेत, पण कुठलीच कारवाई होत नाही. आंदोलनं चालू आहेत महाराष्ट्रभर, पण सरकार काहीच दखल घ्यायला तयार नाही. मग सरकारला असं काय गरज वाटते की त्यांच्यावर काही कारवाई करू नये. नक्कीच, धन्यवाद प्रवीणजी. लोकशाही मराठीशी आपण एक्सक्लुझिव्ह संवाद साधला त्यासाठी. खरं तर प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी घडल्या प्रकारानंतर त्यांच्या पुढील अपेक्षा काय आहेत? विरोधकांनी या प्रकरणाचा एका बाजूला निषेध व्यक्त केलेला, तर जामीनपात्र गुन्हा असल्यानं कुणालाही अटक नसल्याची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आहे. तर प्रवीण गायकवाडांवरती झालेल्या शाईफेकीच्या या घटनेवरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता संतोष शिंदे, मराठा नेते राजेंद्र कोंढरे, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाण, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके, हे सर्व मान्यवर आपल्या सोबत जोडले गेले. तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो. मात्र या सर्व मान्यवरांकडे जाण्याआधी पुन्हा एकदा या विषयाचा अगदी थोडक्यात आढावा घेऊयात आणि मग लगेच आपण चर्चेकडे वळतोच आहोत. तर प्रवीण गायकवाडांवरती शाईफेक झालेले काय घडलं? तर सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले होते. शाईफेकीची ही घटना घडल्यानंतर मात्र या संपूर्ण घटनेवरून सर्वत्र चर्चांना उधाण देखील आलेलं होतं. संभाजी ब्रिगेडच्या नावामध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या एकेरी उल्लेख होत असल्याचा त्यातून आरोप झालेला आहे. तर शाईफेकी प्रकरणी शिवधर्म फाउंडेशनच्या 7 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल. शिवधर्म फाउंडेशनच्या दीपक काटेसह 2 जण ताब्यात. तर आता पोलीस प्रशासनाचं शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांवरती केलेल्या कारवाईबाबत नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपण आता पाहणार आहोत. कालची जी घटना झालेली आहे, घटनास्थळावरून 2 आरोपींना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा दाखल व्हायला जी काही फिर्यादी, यातील फिर्यादीनं उशीर झाल्यामुळं उशिरा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या जे 2 ताब्यात घेतलेले जे 2 आरोपी होते, त्या आरोपी ताब्यात होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर जो गुन्हा जामीनपात्र असल्यामुळं ताब्यात घेतलेल्या आरोपींना अटक न करता त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. सदर गुन्ह्यात एकूण 7 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळं यातील आरोपींना अटक न करता त्यांच्यावर त्या सर्व 7 आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. ऐकलं, पण मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणी सभागृहात नेमकी काय माहिती दिली ती देखील एकदा पाहूया. मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली. ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही
संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाई फेकली. पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण या संदर्भात फिर्याद द्या. ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं, तरी पोलिसांनी फिर्याद घेतली. फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे. कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही. यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली. एकंदरीतच या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की एका बाजूला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं म्हटलेलं आहे, तर गृहमंत्री स्वतः मात्र अटक झाल्याचं बोलताना दिसतात. का तफावत आहे हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईलच. मात्र थेट आपण आता चर्चेकडे वळूयात. संतोष शिंदेजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल. 2 जण ताब्यात आणि त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचं कळतंय. 7ही आरोपींविरोधात दाखल गुन्ह्यामध्ये कलम हे मात्र जामीन पात्र आहे. प्रवीण गायकवाड देखील यावरतीच बोलताना आपल्याला पाहायला मिळाले होते. सर्वप्रथम प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वप्रथम जाहीर निषेध करावा तेवढा कमीच आहे आणि त्याचं समर्थन कोणीच करणार नाही. इथे पोलीस अधिकाऱ्यांची शाब्दिक भूमिका आणि माननीय राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका याच्यात तफावत वाटते आणि इथंच पाणी मुरल्यासारखं दिसतं. ज्या पोलीस अधिकाऱ्यांना, ज्या आरोपींना अटक केल्यानंतर किंवा ताब्यात घेतल्यानंतर ज्या आरोपींचे फोटो याच फडणवीस साहेबांच्या माजी प्रदेशाध्यक्ष किंवा बावनकुळे साहेबांसोबत दिसतात, त्या व्यक्तीला हे दखलपात्र गुन्हा कसा दाखल करतील? साहेबांचा आमचा असा माहिती वजा जे आम्ही काही सोर्सेस मधून मिळाली, बावनकुळे साहेबांचा स्वतः फोन गेला होता की त्यांना जास्त त्रास द्यायचा नाही किंवा ते आपलेच कार्यकर्ते आहेत वगैरे वगैरे. जर सीडीआर काढला तर सगळं समोर येईल. बरं, सीडीआर काढण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून सातत्यानं होतीये. प्रवीणजी बोलतात, तुम्ही बोलतात. मी थेट अजितजी चव्हाण यांच्याकडे जाईल. अजितजी, प्रवीण गायकवाडांवरील हल्ला हा सरकार पुरस्कृत असल्याचा दावा सातत्यानं होताना दिसतोय. आताही संतोषजींचं तेच म्हणणे, स्वतः प्रवीण गायकवाड यांनाही तुम्ही ऐकलेलं असेल. सरकारचा यामागे हात आहे असा आरोप ज्या वेळेला होतो त्यावेळेला सरकारची भूमिका नेमकी काय आहे? अजितजी. विशालजी, सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. मी वेगवेगळ्या चॅनल्सवरती आता प्रवीण दादा बोलतायत, मी सुद्धा या इकडच्या बाजूने बोलत होतो. सर्वप्रथम श्री प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला त्याचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. मला याच्यामध्ये इतकंच सांगायचं आहे की हा जो काटे आहे हा कधी काळी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा प्रदेशाचा कार्यकर्ता होता. परंतु एका प्रकरणामध्ये जेव्हा तो अडकला, ते लक्षात आलं, त्याची पार्श्वभूमी लक्षात आल्यानंतर त्याला भारतीय जनता पक्षातनं काढून टाकले. मी आज स्वतः म्हणजे शिंदे साहेब, आपण जे म्हणाल ते मी हारायला तयार आहे. मी आज जवळपास 11 वाजेपासून बावनकुळे साहेबांच्या बरोबरच होतो. आता काही वेळापूर्वी मी त्यांच्यापासून आलो. अशा पद्धतीचा कुठलाही फोन करणे किंवा दबाव टाकणे असा प्रश्नच नाही. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो की हा माणूस, हा ज्यांनी त्याला पक्षामध्ये आणलं त्यांच्याशी मी अर्धा पाऊण तास आधी चर्चा केली आणि स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो, याचं निश्चितपणे राजकारण होतंय. ते खरं तर व्हायला नको. आम्हाला समाधान या गोष्टीचं आहे. प्रवीण दादांच्या बरोबर परिवार होता. हा अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीचा विक्षिप्त माणूस आहे. प्रत्येक राजकीय पक्षामध्ये थोड्या बहुत फरकांना असे लोक येतात कोणाचा तरी वशिला लावून, पण त्यांचं खरं रूप समोर आल्यानंतर त्यांना नारळ दिला जातो किंवा दुर्लक्ष केलं जातं. तसाच हा कार्यकर्ता होता. यानं याच्या व्यक्तिगत प्रसिद्धी करता म्हणजे प्रवीण दादांच्याच बोलण्यात आलं की त्यानं एक PR एजन्सी लावली होती. मला सांगा विशालजी, आपण पत्रकार आहात, अशा या परिस्थितीमध्ये प्रवीण दादांच्या वरती हल्ला घडवून आणून काय फायदा आहे बरं आम्हाला राजकीय? म्हणजे साधं एक डोकं लावलं पाहिजे की आम्हाला याचा राजकीय फायदा काय. आणि आता हे सगळं घडल्यानंतर एका कार्यकर्त्यानं याच्या आधी सुद्धा संभाजी बिडीच्या प्रकरणामध्ये अत्यंत आपण ज्याला असं म्हणूया की उग्र आणि आक्रमक भूमिका घेतली होती. पण त्याला माहिती होतं की त्याने जर असं केलं
तर त्याला एक महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळू शकेल. प्रवीण गायकवाड यांच्यासारखं चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेतृत्वाला जर आपण काळं फासलं किंवा बरं, नक्कीच काही घटना केली तर प्रसिद्धीसाठी आपलं हा नाव जर होईल केविलवाणा महाराष्ट्रामध्ये. प्रकार असेल तर मात्र कुठेतरी सलोखा बिघडतोय, याकडे आपल्याला सगळ्यांना लक्ष द्यावं लागेल. राजेंद्रजी लगेच आपल्याकडे तो. अजितजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. शिवधर्म हे देखील नाव जे आहे ते मात्र एकेरीच उल्लेखाचं आहे. ज्याही संघटना आहे त्यामध्ये जर आता थोर पुरुषांची नावं आपण त्या ठिकाणी घेत असतो तर होणारा एकेरी उल्लेख यातून समोर येताना दिसतोय. अमोल मिटकरींनी देखील म्हटलं की शिवधर्म हे नाव देखील एकेरीच उच्चारलं जातं. राजेंद्रजी, यावरती आपलं काय म्हणणं आहे? सगळ्यात मुद्दा काय आहे की संभाजी, शिवाजी किंवा शिवधर्म जी काही माणसं आता नावं घेत आहेत याच्यातून त्याचा एकेरी उल्लेख झाल्याने ज्यांनी ते नाव दिलंय ते त्या विचाराचा किंवा त्या नावाचा अवमान करतात का हे खरं बघितलं पाहिजे. नंबर 1. बरोबर आहे. नंबर 2 काय याच्यामध्ये की आता जे काही संभाजी ब्रिगेड मधलं संभाजीच्या अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी ब्रिगेड लावा अशी त्याची ती मागणी होती. आता जे काही मला यांनी सांगितलं चव्हाण साहेबांनी की एखाद्या गोष्टीमध्ये लाईमलाईट येण्यासाठी आणि नेतृत्वाच्या जवळ जाण्यासाठी असे लोक उद्योग करत असतात आणि त्यातनं झालेला हा उद्योग मला तर प्राथमिक स्तरावर तसा दिसतोय. बरोबर. सरकारने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, कारण असे प्रकार जर राज्यामध्ये होत राहिले तर त्याच्यातून अशा पद्धतीने प्रचार करणे आणि लोकांच्या जवळ जाण्यासाठी लोक काही करतील आणि त्याच्यातनं समाजामध्ये भेदभाव असेल. त्यामुळे ही घटना निषेधार्ह असून ह्या घटनेचं राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेऊन त्याच्यावर कडक कारवाईचा संदेश दिला पाहिजे. नुसतं जर NBL वर जर मग कायद्यामध्ये अशा त्रुटी असतील की उद्या तुम्ही काही करा, कोणाला शिवीगाळ करा, कोणाला मारहाण करा आणि पोलीस स्टेशन मध्ये फक्त तो जामीन होणार, तर असे प्रकार वाढतच राहणार. बरोबर आहे, प्रकार वाढू नये असं म्हणणं. आणि एका बाजूला तुम्ही म्हणताय सरकारनं कारवाई करावी. सक्षणा सलगरजी, अहो कारवाई न केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती ही विरोधकांच्या मनात सातत्यानं आहे. सरकार ते सगळं काही गंभीरतेनं बघतंय का? तशा प्रकारची कारवाई होणं अपेक्षित आहे. सक्षणाजी, मी तुम्हाला सांगते, महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यापासून, तिघाडी सरकार, हा ऑटो रिक्षा आल्यापासून तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो, अशी भूमिका चाललेली आहे. काय हो, याच्या अगोदर 1.5 वर्षाखाली जेव्हा असीमजी सरोदे, निखिलजी वागळे याला पुण्यामध्ये काही अशाच कार्यकर्त्यांनी, नाठाळ भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कुठे गेला होता कायदा सुव्यवस्था? एक कुणाल कामरा जे स्टँडअप कॉमेडियन आहेत, त्या मुलाने, त्या व्यक्तीने व्यक्ती स्वातंत्र्य या देशामध्ये, कारण देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतो, त्याच्यात काय गुन्हा केला होता एका कवितेने? तेव्हा तुम्ही त्याचं कार्यालय फोडता, त्याचा स्टुडिओ फोडता, त्याला महाराष्ट्रातून हाकलून द्यायची भाषा करता, तुम्ही त्यांना धमक्या देता, तेव्हा महाराष्ट्राचा कायदा सुव्यवस्था कुठे डांबून ठेवला जातो? हा माझा प्रश्न आहे माननीय देवेंद्र फडणवीसांना. आज प्रवीणजी गायकवाड मराठा सेवा संघ म्हणून आम्ही इथं बोलायला आलेलो नाहीये. महाराष्ट्राची अस्मिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, अहिल्यादेवींचा हा महाराष्ट्र आहे. मला याच्यावरती बोलायचंय. प्रत्येक नौसैनिकाला डोळा फुटेपर्यंत आम्ही बोलत असताना, तुम्ही बोलत असताना आम्ही बोलत नव्हतो, आम्ही बोलत नव्हतो, त्यामुळे तुम्ही ऐकून घ्यायची भूमिका ठेवा. ही कसली पद्धत आहे? आज गाडी मधून काढून तुम्ही प्रवीणजी गायकवाडांना जीव घेणा हल्ला केला. मी आपल्याकडे येणारच आहे. आज अनेक मान्यवर प्रत्येकाला बोलायची संधी देऊयात, मग नंतर आपल्याला पुन्हा एकदा त्या डिबेटकडे वळायचं. भाजपाचे जे आहेत त्यांना विनंती आहे, पत्रकार साहेब जरा थांबा, आता तुम्ही प्रवक्ते झालेले आहात, चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जरा बोलू द्या. माझं असं मत आहे, महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. काय हो, जेव्हा आमच्या धनगर कार्यकर्त्यांनी विखे पाटलांना भंडारा लावला तेव्हा कुत्र्यासारखी मारहाण केली तुम्ही. महाराष्ट्र विसरलेला नाहीये. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? आणि तुम्ही काय कायदा सुव्यवस्थेची भाषा बोलताय? आज प्रवीणदादा गायकवाड असतील, शाहू फुले आंबेडकर, अहिल्यादेवींचा विचार मांडतायत ना, समतेचा विचार मांडतायत, जे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे. काय कोणाच्या पोटात दुखतंय? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? ही कसली पद्धत आणलेली आहे, कसली अराजकता माजलेली आहे? कुठेतरी 2 पावलाचे संतोष अण्णा देशमुखांच्या प्रकरणात काय झालंय? कुठे आहे कृष्णा आंधळे? कशाला बोलायला लावताय? वाभाडे काढले जातात. बरं सक्षणाजी, आपण सरकारवरती अनेक प्रश्न उपस्थित केलेले, त्याचे उत्तर मी घेणार आहे. मात्र लक्ष्मणजी आपल्याकडे येतो. लक्ष्मण हाके, ओबीसी नेते देखील आपल्याबरोबर आहेत. लक्ष्मण हाकेजी, संभाजी ब्रिगेड आणि शिवधर्म प्रतिष्ठानतर्फे वंगण टाकून कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला, मात्र झालं काय? तर दुसरीकडे सामाजिक आणि राजकीय वर्तुळामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले आणि जी घडी आहे ती विस्कटायला अनेक कारणं रोज नव्या पद्धतीने आपल्या सगळ्यांसमोर येत आहे.
काय सुरू आहे नेमकं? लक्ष्मण हाके. हे बघा, प्रथमतः प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे, या हल्ल्याचा मी निषेध व्यक्त करतो. आता ते कुठल्या कठोर शब्दात निषेध व्यक्त करायचा, ते कठोर शब्द त्याला कमी पडतील. प्रवीणदादा गायकवाड हे माझे चांगले मित्र आहेत, जरी माझे आणि त्यांचे वैचारिक मतभेद असले तरी. परंतु काल जो हल्ला झाला त्यांच्यावरती, हा हल्ला खरंच निषेधार्ह आहे. पण आता सक्षणाताई ज्या भाषेमध्ये बोलतायत, किंवा सरकारनं सरकार याच्या मागे आहे का नाही का, हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. पण संभाजी ब्रिगेडनं गेल्या 20-25 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन या महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी पेरलेल्या आहेत त्या उगवलेल्या आहेत. हे माझं कठोर आणि वस्तुनिष्ठ फॅक्ट मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतो. निश्चितच हे संभाजी ब्रिगेडच्या कर्त्यामुळे किंवा केल्यामुळे झालेलं आहे का? खरोखर पुरोगामी विचार हे समाजामध्ये पोहोचवण्यामध्ये कुठेतरी अपयश येतंय का? किंवा नेमकं काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये? संभाजी ब्रिगेड आजपर्यंत ज्या विचारांवरती काम करते ते विचार खरोखर त्यांनी पुरवले का, अशा शंका उपस्थित केलेल्या. संतोषजी, मी आपल्याकडून उत्तर या संदर्भातलं घेणार आहे. मात्र तत्पूर्वी अजितजी, केंद्रीय मंत्री अमित शहा असू देत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असू देत, यांनी देखील किमान 25 वेळा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप आज अमोल मिटकरींनी थेटपणे केलेला आहे. या वादात आता ही दोन नावं देखील जोडण्याचा प्रयत्न या ठिकाणच्या राजकारणात होताना दिसतो. विशालजी, मला असं वाटतं शिवाजी आणि संभाजी या दोन्ही नावांमध्येच आदर आहे. त्याच्या शेवटी जी लावलेला आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, शककर्ते युगपुरुष आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत असताना कुणाच्याही मनामध्ये अनादर करण्याचा हेतू असणं शक्यच नाही. काय होतं, आपण या विषयापुरतं बोलूया. आता काय होतंय माहिती का, छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं सन्मान कोणी केला? कालच युनेस्कोच्या यादीमध्ये महाराजांचे किल्ले गेलेत. महाराजांचा वारसा जपण्याचा प्रयत्न नक्की कोणी केला? छत्रपती शिवाजी महाराजांवरती नाणं कोणी काढलं? शिवराज्याभिषेक शक राज्य कारभारामध्ये आजच्या कोणी सुरू केला? मला वेगळं काही अधिक बोलण्याची गरज नाही. आम्ही शिवप्रेमी आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानंच राज्यकारभार करतो. या विषयापुरतं जर बोलायचं झालं तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, हा जो युवक आहे याची बुद्धी जी आहे ती गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. आणि त्याला हे माहिती होतं की मी प्रवीण गायकवाडांच्यावरती हल्ला केला तर मी संबंध महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होईल. आता ही आमची पद्धत आहे का अशा पद्धतीनं? तर अजिबात नाही. आणि आता येत्या काळामध्ये या अशा परिस्थितीमध्ये एखाद्याला असं काही घडवून आणून चर्चेच्या केंद्रस्थानी आणणं, आणि आता जो आरोप केला जातोय ना, मला असं वाटतं की मंत्र्यांनी फोन केला मग गुन्हा दाखल झाला नाही, त्याच्यासाठी जी कलमं आहेत ती कलमं 100% लावली गेली. आम्ही सुद्धा मागणी करू की याच्यामध्ये 307 लावता येईल का? आणि ज्या पद्धतीनं त्या मुलानं हे जे सगळं कृत्य घडवून आणलेलं आहे याच्याकरता PR एजन्सी नेमल्याचं आता प्रवीणदादांनीच सांगितलं. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये नेमकं काय होतं हे आपल्या लक्षात येते. इतक्या छोट्या आणि फुटकळ गोष्टींकरता राज्याच्या नेत्यांना वेळ आहे का? कुणावरती तरी शाहीफेक घडवून आणा, कुणावरती तरी हल्ला घडवून आणा. मला असं वाटतं हे सगळं बालिशपणाचं आहे. अशा पद्धतीने माध्यमामध्ये चर्चा होणं सुद्धा अजिबात बरोबर नाही. आमचा हा विचार नाही, आम्ही अशा पद्धतीनं कृत्य करत नाही. त्यामुळे मला वारंवार हेच सांगायचंय की या सगळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा राजकारण पेटवलं जाईल. मोर्चे काढण्याची भाषा महाराष्ट्रामध्ये केली गेली. एखाद्या गोष्टीचं क्या हुआ बदनाम होय नाम तो हुआ अशा पद्धतीनं भांडवल करण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रवीण गायकवाड आमच्याकरता सुद्धा अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आहे, कारण ते सामाजिक चळवळीतून आलेले आहेत. परंतु ज्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेडची एकूण स्टाईल राहिलेली आहे, एका विशिष्ट जातीला टार्गेट करायचं, घाणेरडं विकृत लिखाण करायचं. पण अजितजी, एका बाजूला जसं तुम्ही म्हणताय की तुमच्यासाठी ते आदरणीय आहे, सरकारसाठी जर आदरणीय आहे, तर मग संतोष शिंदे महाराष्ट्राला मान्य नाही. नाही, संतोष शिंदे, मला आपल्याला विचारायचे, जनसुरक्षा विधेयकाअंतर्गतही दीपक काटेंवर पहिली कारवाईची मागणी जोर धरताना दिसते, तसं सरकार करेल का? संतोषजी, शिवधर्म फाउंडेशनवर कारवाई करणार का सांगा? आणि राहिला संभाजी ब्रिगेडला, मगाशी बोलताना कोणतरी म्हणालं की संभाजी ब्रिगेडची स्टाईल होती. 100% या काटेवरती कारवाई करण्याची मागणी करणार. कारण मी आपल्याला सांगतो, कुठल्याही विचाराचा कार्यकर्ता असो, त्याला चळवळ करण्याचा, आंदोलन करण्याचा, आपले विचार मांडण्याचा निश्चितपणे अधिकार आहे. आणि आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. काटेच्या फेसबुक प्रोफाईलला आजही प्रदेश सचिव भाजप भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र असं लिहिलंय. चव्हाण साहेब आजही प्रदेश सचिव म्हणून लिहिलेलं आहे. हे आम्ही नाही म्हणत. मला तो अधिकार आहे
की हकालपट्टी आता करणार हे का पद तुम्ही असलं ते बघा. तरी देखील मी पक्षाच्या वतीनं जाहीर करतो की असं, आणि मला माहितीये 2 टर्म त्याच्याकडे कुठलंही असं पद नाहीये, परंतु असलं तर त्याची हकालपट्टी आता लोकशाहीवरती मी जाहीर करतो. परंतु ते तसं नाहीये, मला माहितीये 2 टर्म त्याच्याकडे कुठलंही पद नाहीये. हा क्रिमिनल वृत्तीचा आहे. ते विमानातनं जाताना काही काडतुस सापडली, त्याच वेळेला लक्षात आल्यानंतर कुठला तरी राजकीय पक्ष अशा माणसाला पदावर ठेवेल. जो काटे स्वतःच्या भावाच्या खुनाच्या आरोपामध्ये 7 वर्ष शिक्षा भोगून येतो, जो काटे पुण्यातून विमानातून प्रवास करताना एक पिस्तूल आणि 22 काडतुस त्याच्याकडे सापडतात, जो काटे मनोहर पंत संभाजी भिडेंसोबत त्या ठिकाणी फोटो असतात, कृपया संबंध लावू नका. आणि आज सुद्धा तुम्ही जाहीर करा. आमचं म्हणणं आहे तुम्ही जाहीर करा. आमचं म्हणणं की पोलिसांनी अधिक कारवाई आम्ही म्हणतो त्याच्या प्रोफाईलला आहे हे आम्ही सांगतो. बरं, अजितजींनी आधीच जाहीर केलेलं लोकशाही मराठीच्या या डिबेटमध्ये थेटपणे, मात्र संतोषजी मगाशी तुम्ही जो उल्लेख केला की ही तुमची स्टाईल असल्याचा आरोप हा लक्ष्मण हाकेंनी केलेला होता. त्यांना अशा पद्धतीने ब्लॅकमेल करण्यात आलं, त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, कुठल्याही कार्यकर्त्याला, मला असं वाटतं लक्ष्मणराव हाके फक्त ओबीसीच्या चळवळीचं काम करतात म्हणून काही लोकांनी डोक धरून त्यांना आजपर्यंत ऐकून घ्या. नाही हे असं. आवाज येतोय माझा? आवाज येतोय, बोला संतोष. आपला आवाज येतोय, बोला. हा, संभाजी ब्रिगेडची स्टाईल याच्यासाठी होती, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची, छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळेस जेम्स लेनच्या माध्यमातून बदनामी झाली होती, मला असं वाटत नाही इथं सक्षमताई आहेत किंवा आपण सगळे कुणीही जेम्स लेनच्या लिहिणाऱ्या त्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही. तुम्हाला जर राग आला तर तुम्ही तीच प्रतिक्रिया द्याल ज्या 72 पोरांनी केलं होतं त्याच्यापैकी मी एक आहे. मला माहितीये शिवाजी महाराज, मी बोलू सुद्धा शकत नाही. इतकं भयानक केल्यानंतर आपण काय भांडारकर संस्थेमध्ये जाऊन आरती करणार का? नाही. एक लक्षात घ्या, ज्या वेळेस चारित्र्यावर शिंतवडे उडवले जातात, एवढ्या शत्रूची स्त्री जरी असली तरी आपण वाईट बोलत नाही, हा आपला संस्कार आहे. जर कुणाला वाटत असेल ती तोडफोड असेल किंवा अजून कुठली कारवाई, ती गरज आहे आणि ती गरज त्या काळात करणं गरजेचं होतं. ज्या काळात तुम्ही आम्ही जे पाठ्यपुस्तकं वाचले, अजित चव्हाण साहेब किंवा कोंढरे साहेब सगळीच आपण, आजही पुस्तकांमध्ये शिवाजी उठला, शिवाजी गेला, संभाजी गेला असंच लिखाण आहे. आणि मग त्याच्यावर आपण बोलायचं नाही का? तत्कालीन ज्या या 10 वर्षामध्ये ज्यांनी पुस्तकं लिहिली अत्यंत वादग्रस्त लिहिली, ऐकून घ्या, अत्यंत वादग्रस्त लिहिली. ऐका ना, पक्षावर येऊ नका, काही दुमत नाही. ऐका ना, माझं होऊ द्या. आमचा संबंध मला माहितीये तुम्ही भाजपचे नवीन प्रवक्ते झालात. एकदा बोला, एकदा ऐकून घ्यायला शिका. चव्हाण साहेब ऐकून घ्यायला शिका. भाजपबद्दल नाही बोलत. ज्या मनुवाद्यांनी जे चुकीचा इतिहास लिहिला आमच्या बहुजनांच्या, आपण मूळ मुद्द्यावरती पुन्हा एकदा चर्चा करूयात ना. बरं लक्ष्मण, मगाशी तुम्ही एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला होता की कुठेतरी पुरोगामी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्याच स्टाईलवरती तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला होता. पुन्हा एकदा संतोष शिंदेना सांगा तुमचं म्हणणं काय होतं. मी बोलत असताना संतोष शिंदे असतील किंवा इतर मान्यवर सदस्य असतील, 1 मिनिट शांत राहायचं सगळ्यांनी. बोला ना. जेम्स लेनचा निषेध करावा तितका कमी आहे. त्याचं कुणीही या महाराष्ट्रात देशात राहणारा कुणीही माणूस त्याचं समर्थन करणार नाही. पण अलीकडच्या कालावधीमध्ये याच संभाजी ब्रिगेडनी प्राध्यापक नामदेवराव जाधव यांना काळं फासलं होतं पुण्यामध्ये. याच ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कोरोना कालखंडामध्ये एका धनगर समाजाच्या युवा कीर्तनकाराच्या त्याला मारहाण करून त्यांना फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजाचा कीर्तनाच्या त्या अभंगाच्या गाण्याच्या ओघामध्ये फक्त एकेरी उल्लेख केला होता. म्हणून याच प्रवृत्तीने त्या धनगर समाजाच्या युवा कीर्तनकाराला मारहाण केली होती. ऐकायचं, 1 मिनिट ऐकायचं. संभाजी भोसले, संभाजी शिंदे, संतोष शिंदे, आता ऐकायचं शांत. तुम्ही बोलत असताना मी बोललो का? लागले तुम्ही. 1 मिनिट ऐकायचं शांत. आता तरी बोलता. अरे आता ऐक ना शांत. मला पण आक्रमक बोलता येतं. ऐकायची तयारी ठेवा ना. पर्टिक्युलरली जातीचा उल्लेख कशाला करताय? तिथं जातीचा काय संबंध आहे वार करायच्या? हो तेच सांगतोय, कारण इतर कोण असतं तर तुम्हाला कळतं म्हणजे तुम्ही चांगलं. इकडं बहुजनांचं नाव घ्यायचं, ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या आणि इकडे टार्गेट कुणाला करता तुम्ही गावगाड्यामध्ये? ते सांगू नका मला तुम्ही. मी जे प्रश्न उपस्थित केले, मला पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मला मारहाण केली होती, ती कुणी केली होती सांगावं ना.
संभाजी ब्रिगेडनं आपलं प्रबोधनाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी वाद हा समजावून सांगण्यात अयशस्वी झाला हे मान्य करा ना. प्रत्येक वेळी तुम्ही हल्ले घडवून आणलेले आहेत. किती हल्ले घडवून आणलेत या महाराष्ट्रात एक यादी निर्माण करावी लागेल. ते सांगायची का आम्ही तुम्हाला? ती गरज होती. काय गरज होती? मग आता कुणी समर्थन केलं तर तुम्हाला वाईट वाटणार का मग त्या गोष्टीचं? त्यामुळे विचाराची लढाई विचारानं लढा. तुम्ही जर प्रबोधन करण्यात अयशस्वी झाले आहात हे मान्य करा ना एकदा. बहुजनांचं नाव घेता तुम्ही. कुठल्या बहुजनांचं? ओबीसीच्या आता जरांगे साहेबांची मागणी आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. काय भूमिका आहे संभाजी ब्रिगेडची? ओबीसी मधून द्यायचं का आरक्षण? सांगा बरं. तुम्ही जाहीर करा उद्या. काय सांगते या गोष्टी जाहीर करा. या गोष्टी जाहीर करा तुम्ही. येतो आपल्याकडे. भारतीय राज्यघटना काय सांगते हाके साहेब? मान्य करा ना. मग कशासाठी? मग लक्ष्मण हाकेवरती हल्ला करणारी कोण होते? लक्ष्मण हाकेवर पुण्यात हल्ला करणारे कोण होते हे सांगा ना महाराष्ट्राला. त्याच्या विरोधात तुम्ही बोलला का? त्यावेळी पुरोगामी विचार कुठे गेला होता? तुम्ही का बोलला नाही त्यावेळी? हल्ला झाला त्यावेळी आणि संतोष शिंदे बोलले होते, बाकी कोण नाही बोलले हाके साहेब. मी निषेध केला म्हणून तर तुम्हाला विचारतोय. त्याच वेळी ही संभाजी ब्रिगेड कुठे गेली होती? अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा. कुठला पारद्याचा पोरगा, कुठला माळ्याचा पोरगा, कुठला कोळ्याचा पोरगा कुठल्या कॅनडामध्ये जाणार आहे? तुम्ही आम्हाला शिकवता का? महाराष्ट्रामधल्या बहुजनांचं नाव घ्यायचं तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. बहुजनांचं नाव घ्यायचं तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. तुम्ही जातीयवादी आहात. 1999 सालापासून तुमच्यासारख्या दल बदलू आणि पक्ष बदलू तर मोठा जातीवादी. हाके साहेब, सरकारची सुपारी घेतली म्हणजे तुम्ही फार मोठे झाला असं होणार नाही. तुम्हाला सरकारवर बालंट आलं की तुम्हाला काय राग येतो? मी या महाराष्ट्रातल्या तुम्हाला आमदारकीचे डोहाळे लागले, तुम्हाला मंत्रिपदाचे डोहाळे लागले. सरकारची सुपारी घ्यायची काही आवश्यकता नाही. तुमच्या वाक्यातून दिसतंय. चर्चा करूयात. उगाच चर्चेचे मुद्दे कुठेही भरकटायला नको. मात्र सक्षणाजी जनसुरक्षा विधेयकांतर्गत पहिली कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी जोर धरताना दिसते. तर यापूर्वी देखील अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत असताना झालेल्या अपमानाच्या काही घटना देखील समोर आलेल्या होत्या. त्याचा उल्लेख आता वाढ करताना दिसून येतोय. सक्षणाजी, मला आज महाराष्ट्राला आणि आज मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते, पॅनलवरती जेवढे डिबेट करण्यासाठी लोक आलेत, आपण मूळ मुद्द्याला कुठेतरी बाजूला ठेवून भरकटलेली चर्चा करतो. ही कुठल्या समाजाची किंवा जाती धर्माची लढाई नाहीये. महाराष्ट्र धर्मासाठी जर कुठलाही कार्यकर्ता तो कुठल्याही पक्षातला असेल तर मला त्याच्याबद्दल दुमत नाही, करत असेल तर तशा पद्धतीने मारहाण करणं, जीवे मारण्याच्या धमकी देणे ही शोभणारी गोष्ट नाहीये. का आपल्या महाराष्ट्राला परत एकदा दाभोळकर, पानसरे आणि गौरी लंकेश करायचेत का? मला ती भीती वाटते. एक सुजाण नागरिक म्हणून महाराष्ट्राची एखादा कार्यकर्ता त्या समाजाची भूमिका मांडत असेल त्यांना तो अधिकार असतो. मला एकच म्हणायचंय की आज ज्या पद्धतीने, मी काही संभाजी ब्रिगेडची कार्यकर्ता नाहीये, मी महाराष्ट्राला सांगू इच्छिते, मी महाराष्ट्राची मुलगी आहे. महाराष्ट्र धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू फुले आंबेडकर आणि अहिल्यादेवी होळकरांचा जो महाराष्ट्र आहे त्याची मी पाईक आहे, विचारांची मी पाईक आहे. म्हणून मला या ठिकाणी बोलायचंय, कुठल्याही व्यक्तीला अशा पद्धतीने जीव घेणं, हल्ला करणं महाराष्ट्राला भूषणावं नाहीये. मानसरे गेले, कलबुर्गी गेले, दाभोळकर गेले, मागे निखिल वागळे सरांवरती हल्ला झाला, सरोदेवरती हल्ला झाला. कोरटकर कशामुळे बोलतो शिवाजी असा होता, कुठे ती हिरकणी आली होती, ह्या सगळ्या दंतकथेत तेव्हा का महाराष्ट्र गप्प बसतो? तेव्हा का भारतीय जनता पार्टी पुढे येत नाही? हा प्रश्न आहे आम्हाला. तुम्ही मला हेच म्हणायचंय, तुम्ही शाहू फुले आंबेडकरांची बदनामी करणार, हे आम्ही सहन करणार नाही. आणि बरोबर आहे, जेम्स लेन नावाच्या नालायक माणसाने तो असता तर तुडवलाच असता. जर मासाहेब जिजाऊवरती अशी टीका केली असेल, का कोणी महाराष्ट्रातला माणूस शांत बसेल? महाराष्ट्रातला माणूस असेल, महाराष्ट्राची अस्मिता आम्ही कोणाला पायदळी तुडवू देणार नाही. आणि हो, छत्रपती शिवराय आमचं दैवत आहेत. शाहू फुले आंबेडकर, अहिल्यादेवांचा विचार हा आमचा प्राण आहे आणि त्या प्राणासाठी जर आम्ही लढत असू तर त्यात काही वावगं नाहीये. चर्चा दुसरीकडे वाहत नेऊ नये. त्या काटेला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तेच का असं करतात हे मला विचारायचंय.
नाही, चर्चा तर भरकटायला नकोच. एका बाजूला ज्या प्रकारे आपण म्हणताय सक्षणाजी, मूळ मुद्दा हाच आहे की झालेला हल्ला आणि हल्ल्यानंतर होणारी कारवाई. राजेंद्र कोंढरेंना मला प्रश्न विचारायचा आहे. झुंडीच्या या हल्ल्यासंदर्भात कुठेतरी आता कारवाईची अपेक्षा असताना मात्र जे काय सुरू आहे, ज्या प्रकारची कलमं लावली जात आहेत, ज्या प्रकारे सुरक्षा बहाल केल्याचे आरोप होताना दिसत आहेत, काय व्हावं हल्ल्यानंतर राजेंद्रजी? बघा, आपल्याकडे जो नवा BNS कायदा आला आहे आणि आपल्याकडे पूर्वी आपल्याला इंडियन पेनल कोड होता, यामध्ये दखलपात्र आणि अदखलपात्र असे 2 पद्धती असतात. आणि ज्यावेळेस एखादं ब्लड येतं, चोरी केली जाते किंवा त्याचं पळवून नेलं जातं, त्यावेळेस त्याला दखलपात्र गुन्हा येतं. आता विषय काय आहे की अदखलपात्र केसमध्ये जर आरोपी त्याला सन्मानपूर्वक काही ट्रीटमेंट मिळाली, त्याचं कुठल्याही प्रकारे कारवाई नाही झाली, तर त्याचं धाडस होतं. तुम्ही कोणत्याही जेलच्या बाहेर जिथं आरोपींना आणलं जातं, ते असे जेलमधनं आणलेले आरोपी किंवा पकडून आणलेले आरोपी ज्या पद्धतीने धिटाईने बोलत असतात, त्यांची बॉडी लँग्वेज, याच्यावरून काय झालं की कायद्याचा जो धाक लागतो, तो धाक आपण निर्माण करण्यामध्ये कमी पडल्यामुळं आज जे काही द्वंद्व सामाजिक दृष्ट्या किंवा हे सगळं झालंय, हे असे प्रकार वारंवार वाढत जात आहेत. आणि त्याला कायदा जोपर्यंत कडक होत नाही, त्या कायद्याची कडक अंमलबजावणी करून त्याला जरब बसली पाहिजे. मागे उत्तर प्रदेशमध्ये घरं पाडली गेली, मी त्याचं समर्थन नाही करणार, परंतु आपल्याकडे कचरा टाकला तरी त्याला 100 रुपये दंड. म्हणजे कायद्याची भीतीच नाही राहिली. लोक काय करतात, दंड भरतात. NC झाली, काय होणार आहे? NC मध्ये तुम्हाला जामीन मिळतो, कोर्टामध्ये केस जाते, याच्या पलीकडे काहीच होत नाही. मग त्याची धिटाई जर वाढली तर असे प्रकार राज्यामध्ये वाढणार आहेत. त्यासाठी कायदा भक्कम कडक. बरं, कायद्याअंतर्गत मोठी आता कारवाईची क्षमता किंवा तशा प्रकारची इच्छाशक्ती सरकार दाखवेल का? अजितजी, एका वाक्यात, कारण आपली वेळ संपलेली आहे. अजितजींपर्यंत तांत्रिक अडचणीमुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र या चर्चासत्रामध्ये सामील झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. संतोष शिंदेजी, राजेंद्र कोंढरेजी, अजितजी चव्हाण, सक्षणाजी सलगर आणि लक्ष्मण हाकेजी. मात्र या चर्चेअंती एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारच्या घटना होणंच मात्र खरोखर वेदनादायक आहे. आणि त्यानंतर होणारी कारवाई याकडे जनसामान्यांचं देखील लक्ष लागून आहे. न्यूज प्लॅनेटमध्ये आज आपण वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.